माणगाव नगरपंचायत विषय समिती सभापतींची निवडणूक बिनविरोध. स्वच्छता समिती आनंद यादव, पाणीपुरवठा समिती अजित तारलेकर, महिला व बालकल्याण समिती नंदिनी बामगोडे यांची सभापतीपदी निवड. माणगाव नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती यांची निवडणूक बुधवार दिनांक 4 मार्च 2026 रोजी बिनविरोध झाली असून या निवडणुकीत स्वच्छता, आरोग्य व क्रीडा समिती सभापतीपदी वॉर्ड क्रमांक 3 मधून निवडून आलेले नगरसेवक आनंद शिवराम यादव, पाणीपुरवठा, सामाजिक न्याय व शिक्षण समिती सभापतीपदी वॉर्ड क्रमांक 12 मधून निवडून आलेले नगरसेवक अजित चंद्रकांत तारलेकर, नगरपंचायतीच्या महिला बालकल्याण व युवक कल्याण समिती सभापतीपदी वॉर्ड क्रमांक 8 मधून निवडून आलेल्या नगरसेविका नंदिनी नितीन बामगोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून वॉर्ड क्रमांक 9 मधून निवडून आलेल्या नगरसेविका रश्मी सागर मुंडे यांची महिला व बालकल्याण समिती उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून नगरपंचायतीचे बांधकाम, नियोजन व दिवाबत्ती समिती सभापती पदसिद्ध उपनगराध्यक्षा रिया रत्नाकर उभारे हे कामकाज पाहत असून या सर्वांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. या निवडणुकीचे पीठासन अधिकारी म्हणून माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी काम पाहिले. सदरची निवडणूक प्रक्रिया माणगाव नगरपंचायत कार्यालयात उत्साहात पार पडली. विषय समितीच्या स्वच्छता सभापतीपदी निवड झालेले आनंद यादव यांनी सन 2016च्या माणगाव नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आल्यावर माणगाव नगरीचा प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवला आहे. विषय समितीचे नवनिर्वाचित पाणीपुरवठा सभापती अजित तारलेकर यांनी यापूर्वी स्वच्छता सभापती म्हणून चांगले काम केले असून ते आपल्या वॉर्डात तसेच अन्य ठिकाणी वह्या वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गुणवंतांचा सत्कार, नागरिकांचे वाढदिवस असे विविध कार्यक्रम सातत्याने राबवित असतात. ते पाणीपुरवठा सभापती म्हणून अत्यंत चांगले काम करतील असा विश्वास माणगावकरांना वाटत आहे. विषय समितींच्या सर्व नवनिर्वाचित सभापती, उपसभापती यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोकण विभागीय प्रवक्ता ॲडव्होकेट राजू साबळे, नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, मुख्याधिकारी संतोष माळी, माजी उपनगराध्यक्ष राजेश मेहता, हर्षदा काळे, नगरसेवक दिनेश रातवडकर, नगरसेवक कपिल गायकवाड, नगरसेविका सुविधा खैरे, सुशीला वाडवल, लक्ष्मी हिलम आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, मित्रपरिवार, सगळे सोयरे यांच्यासह आजी माजी नगरसेवक, नगरसेविका व कार्यकर्त्यांनी तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित सभापती आनंद यादव म्हणाले की आपण नगराध्यक्ष म्हणून काम करताना सर्व माणगावकरांचे हित पाहिले. नगरीचा नगराध्यक्ष म्हणून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला. त्याच पद्धतीने नगरपंचायतीचा स्वच्छता व आरोग्य समिती सभापती म्हणून काम करेल असे सांगितले. नवनिर्वाचित पाणीपुरवठा सभापती अजित तारलेकर म्हणाले की आमचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब व माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या आशीर्वादाने मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रामाणिकपणे काम करीत असून यापुढेही माझ्या पक्षाचे काम करणार आहे. त्यांच्या आशीर्वादाने माझी राजकीय वाटचाल सुरू आहे. आज माझी माणगाव नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा समिती सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यासाठी मला सहकार्य केलेले माझे मार्गदर्शक ॲडव्होकेट राजू साबळे, नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांच्यासह माझे नगरपंचायतीतील सर्व सहकारी नगरसेवक, नगरसेविका यांचे मी मनापासून ऋण व आभार व्यक्त करतो. प्रसार माध्यमांजवळ बोलताना नगरपंचायतीचे नवनिर्वाचित पाणीपुरवठा सभापती अजित तारलेकर म्हणाले की आज आमची सावधगिरीची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये पाणी पुरवठा, शिक्षण सभापती म्हणून आज माझी एक मताने माझी निवड करण्यात आली, बिनविरोध निवड झाली. या निवड करण्यामागे ॲडव्होकेट राजूजी साबळे साहेब, शर्मिला सुर्वे नगराध्यक्ष व माझे सर्व सहकारी कपिल गायकवाड असतील, राजेश मेहता असतील, दिनेश रातवडकर असतील, बांबुगडे वहिनी असतील, उपनगराध्यक्ष असतील, सर्वच नगरसेवक आनंद यादव असतील, या सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे. पण सर्वात जास्त सिंहाचा वाटा असेल तर ॲडव्होकेट राजू साबळे यांचा. मी निष्ठावंत शिवसैनिक असून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकच नगरसेवक असून मला त्यांनी आज पाण्याचा सभापती म्हणून आज माझी निवड केली. की ज्यावेळेला सर्व नगरसेवकांनी सांगितलं की अजितला आपल्याला करायचं राजूभाऊनी एका मिनिटात सांगितलं की अजित असेल ना होकार आहे माझं.
म्हणजे राजाभाऊंमुळं आज मी पाणी सावरती म्हणून झालो आहे. आणि आज मिरवणूक देखील या ठिकाणी आमच्या वार्डातले बरेच नागरिक या ठिकाणी आले, मिरवणूक काढली. त्यामुळे आणि सर्व पत्रकारांचे देखील या ठिकाणी मी आभार मानतो. त्यांनी देखील मला चांगलं सहकार्य केलं. ज्या पद्धतीने मी स्वच्छता सभापती, आरोग्य सभापती ज्या होतो ते खूप सुंदर काम केलं. आणि कामाचा नगरसेवक म्हणून एक माणगाव शहरामध्ये माझ्याकडे बघण्याचा लोकांचा चांगला मानस आहे. त्यामुळे मी आता ह्या 8-10 महिन्यात आमची निवडणुकीचा विषय वेळ आहे. आता तुमच्या येणारी निवडणूक आहे आणि आता अजून 8-10 महिने बाकी आहेत. मी खूप चांगलं काम करेन. माझ्यावरती सर्वांनी विश्वास ठेवा. खूप चांगल्या पद्धतीने लोकांना सहकार्य करेन. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.